नमस्कार. भगवद्गीता भावार्थ या मालिकेमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण यामध्ये अध्याय 13 मधील श्लोक 13 ते 18 पाहणार आहोत. श्लोक 13 पाहूयात. ज्ञेयं यतत् प्रवक्ष्यामि यज्ञात्वामृतमश्नुते अनादिं तत्परं ब्रह्म न सत्तन्नासदुच्यते. प्रवक्ष्यामि म्हणजे मी आता वर्णन करून सांगतो. ज्ञात्वा म्हणजे जाणून, अश्नुते म्हणजे मनुष्य आस्वादन करतो. भगवान म्हणतात ज्ञेय म्हणजे काय, मी तुला आता वर्णन करून सांगतो. जे जाणल्याने तू अमृताचे आस्वादन करू शकशील. अनादी आणि माझ्या अधीन असणारे ब्रह्म हे भौतिक जगताच्या कार्यकारणाच्या पलीकडे आहे. आता पहा, भगवंतांनी क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याचे वर्णन मागील भागात केले आहे. आता ज्ञेयाचे वर्णन पहा. ज्ञेयाच्या ज्ञानाने आत्मा आणि परमात्मा या दोन्हीच्या ज्ञानाने मनुष्य अमृतमयी जीवनाचे आस्वादन करू शकतो. या श्लोकातील ब्रह्म हा शब्द जीवाला उद्देशून आहे. जेव्हा ब्रह्म शब्द जीवाला उद्देशून योजला जातो तेव्हा जाणले पाहिजे की जीव हा आनंद ब्रह्म नसून विज्ञान ब्रह्म आहे. परब्रह्म पुरुषोत्तम भगवंतांना आनंद ब्रह्म असं म्हणतात. आता श्लोक 14 पाहूया. सर्वतः पाणिपादं तत्सर्वतोक्षिशिरोमुखं सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठति. पाणी म्हणजे हात, अक्षि म्हणजे नेत्र, श्रुतिमत म्हणजे कान असलेले, तिष्ठती म्हणजे राहिले आहे. सर्वत्र त्यांचे हात, पाय, नेत्र, मस्तके, मुखे आणि कान आहेत. या प्रकारे भगवंताचे बर का सर्वत्र त्यांचे हात आहेत, पाय आहेत, कान, नेत्र, मुखे सगळं भगवंताचं सर्वत्र आहे. म्हणजे या प्रकारे परमात्मा सर्व व्यापून आहे. आता ज्याप्रमाणे सूर्य आपल्या अमर्याद किरणांना प्रसारित करून स्थित असतो ना, त्याप्रमाणे परमात्मा किंवा भगवंतही करतात. ते आपल्या सर्वव्यापी रूपात स्थित असतात, सर्वव्यापी रूपावर स्थित असतात. त्यांच्या ठाई ब्रह्मदेवापासून ते सूक्ष्म कीटकापर्यंत सर्व जीव स्थित आहेत. त्यांची असंख्य मस्तके, पाय, हात, नेत्र असंख्य जीव आहेत. पण हे सर्व भगवंताच्या ठाई स्थित आहे. म्हणून परमात्मा सर्वव्यापी आहे तरी जीव म्हणू शकत नाही की माझे हात, पाय, नेत्र हे सर्वच आहे. हे शक्य नाही ना. आपलं शक्य आहे का? आपण म्हणतो का इथला माझा हात तिकडे गेला लांब? नाही, शक्य नाही ना. आपला हात जिथपर्यंत पोचतो तिथपर्यंतच पोचतो. तसं आणि हे योग्य ज्ञान जेव्हा आपल्याला प्राप्त होते तेव्हा आपल्याला ती अवस्था प्राप्त होईल. तर त्यांचे ज्ञान हे विसंगत आहे. याचा अर्थ असा आहे की भौतिक प्रकृतीद्वारे बद्ध झालेला जीव हा परब्रह्म नाही. आधी सांगितल्याप्रमाणे मनुष्याने भगवंताला फूल, फळ किंवा थोडेसे पाणी जरी अर्पण केले तरी भगवंत त्याचा स्वीकार करतात. ते कितीही दूर असले तरी स्वीकार करतात. सांगायचे काय ते पहा. हात कुठे पोचतो, मी जे उदाहरण सांगितलं, आपण इथं नैवेद्य दाखवतो तो भगवंतापर्यंत पोचतो ना, भगवंत तेवढा हात दूर करतो. तसं ते कितीही दूर असले तरी त्यांचा वास म्हणजे सहवास दूर अशा धामामध्ये असला तरी मनुष्याने अर्पिलेल्या वस्तूंचा भगवंत स्वीकार करण्याकरता ते आपला हात कुठेही पसरवू शकतात. हीच त्यांची शक्ती आहे. भगवंत आपल्या धामामध्ये लीला करण्यात मग्न असले तरी ते सर्वव्यापी आहेत. पण जीव म्हणू शकत नाही की मी सर्वव्यापी आहे. आपला हात जातो का तिथपर्यंत? नाही. म्हणजे आपण म्हणू शकत नाही ना की आपण सर्वव्यापी आहे. म्हणून हा श्लोक
परमात्मा भगवान यांचे वर्णन करतो, जीवात्म्याचे नाही. आता श्लोक 15 पाहूया. सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम असक्तम सर्वभृश्चैव निर्गुणम गुणभोक्तृच. आता आभासम म्हणजे मूळ स्त्रोत, विवर्जितम म्हणजे विरहित, सर्वभृत म्हणजे सर्वांचा पालन करता. परमात्मा हा सर्व इंद्रियांचे मूळ उगमस्थान आहे, पण तरीही तो इंद्रिय रहित आहे. तो सर्व जीवांचा पालन करता असला तरी अनासक्तच आहे. तो प्राकृतिक गुणांच्या पलीकडे आहे ना, आणि त्याचबरोबर सर्व प्राकृतिक गुणांचा तो स्वामी पण आहे. आता पहा, भगवंत जरी जीवाच्या सर्व इंद्रियाचे उगमस्थान असले तरी त्यांची इंद्रिये ही जीवांच्या प्राकृतिक इंद्रियाप्रमाणे नसतात. बद्ध जीवामध्ये ती भौतिक तत्वांनी आच्छादित असतात. भगवंतांची इंद्रिय ही प्राकृतिक तत्वांनी आवृत्त होऊ शकत नाही. त्यांचा इंद्रिय ही अलौकिक आणि दिव्य असतात, म्हणून त्यांना निर्गुण असं म्हटले जाते. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर भगवंत निराकार नाहीत. त्यांचे स्वतःचे नेत्र, पाय, हात आणि इतर सर्व काही आहे ते आपल्यालाही पण आहेत की, पण अंतरिक्षात आपण भ्रमण करू शकत नाही आणि ते भगवंत करू शकतात, कारण ते सच्चिदानंद आहेत, सर्व ऐश्वर्यानी परिपूर्ण आहेत. भगवंत सर्व इंद्रियांनी युक्त आहेत. जेव्हा आपण त्या स्तराप्रत उन्नत होतो तेव्हा आपण त्यांचे रूप हे रूप पाहू शकतो. आता श्लोक 16 पाहूया. बहिरंतश्च भूतानां चरं चरमेव च सूक्ष्मत्वात् तद्विज्ञेयं दूरस्थं चान्तिके च तत्. सूक्ष्मत्वात् म्हणजे सूक्ष्म असल्यामुळे, दूरस्थम म्हणजे अत्यंत दूर, अंतिके म्हणजे जवळ. परमसत्य हे सर्व चराचर प्राणी मात्रांच्या अंतरात आणि बाहेर आहे. ते सूक्ष्म असल्यामुळे भौतिक इंद्रियांच्या पाहण्याच्या किंवा जाणण्याच्या ग्रहणशक्ती पलीकडे आहे. ते जरी अत्यंत दूर असले तरी ते सर्वांच्या जवळही आहेत. भगवान नारायण हे प्रत्येक जीवाच्या अंतरात आणि बाहेरही आहेत. आपण त्यांना या प्राकृत इंद्रियाद्वारे जाणू किंवा पाहू शकत नाही. त्यांना जाणण्यासाठी भक्तीचे आचरण करून ज्याने आपले मन आणि इंद्रिय शुद्ध केली आहेत तो भगवंतांना सतत पाहू शकतो. केवळ भक्तियोगाद्वारेच त्यांना पाहणे किंवा जाणणे हेही शक्य आहे. त्यामुळं भक्तियोग करायलाच हवाय. आता श्लोक 17 पाहूया. अविभक्तंच भूतेषु विभक्तमिव च स्थितं भूत भर्तृ च तज्ज्ञेयं ग्रसिष्णु प्रभविष्णु च. भूतेषु म्हणजे सर्व जीवांमध्ये, भूतभर्तृ म्हणजे सर्व जीवांचे पालन करता, प्रभविष्णू म्हणजे उत्पन्न करणारे, परमात्मा. आता परमात्मा हा सर्व जीवांमध्ये विभक्त झाल्याप्रमाणे वाटला तरी तो कधीच विभक्त झालेला नसतो. तो एकमेव आहे. तो जरी सर्व जीवांचा पालन करता असला तरी तोच सर्वांचा संहार करताही असल्याचे जाणले पाहिजे. बघा, पालन करता पण आहे, बरोबर आहे ना, देव पालन करता पण आहे, संहार करता पण आहे. या ठिकाणी भगवंत म्हणतात, कुरुक्षेत्रावर जमलेल्या सर्व योद्ध्यांचा संहार करण्याकरता मी आलो आहे. ते म्हणतात की काळाच्या रूपातही मी सर्वांचा विनाश करतो. भगवंत हेच प्रलय करता आणि सर्वांचे संहार करता पण आहेत. जेव्हा सृष्टीची उत्पत्ती होते तेव्हा भगवंत सर्वांचा त्यांच्या मूळ स्थितीतून विकास करतात
आणि प्रलयकाळी तेच सर्वांचा संहार करतात. आता श्लोक 18 पाहूया. ज्योतिषामपि तज्ज्योतिस् तमसा परमुच्यते ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यं हृदि सर्वस्य विष्ठितम. ज्योतिषाम म्हणजे सर्व तेजस्वी वस्तूंमधील, ज्ञानगम्यम म्हणजे ज्ञानाने प्राप्त होणारे. तर सर्व प्रकाशमान वस्तूंमधील प्रकाशाचे उगम तो भगवान आहे. तो भौतिक अंधकाराचा अतीत आहे आणि अव्यक्त आहे. तो ज्ञान आहे, तोच ज्ञेय पण आहे आणि ज्ञानाचे ध्येय पण तोच आहे. तो सर्वांच्या हृदयात स्थित आहे. भगवंतांना जाणल्यानेच मनुष्य जन्म मृत्यूच्या बंधनापलीकडे जातो. परमात्मा भगवंत सर्व जीवांचे प्रभू आहेत. सर्व जीवांचे ते अंतिम आश्रयस्थान आहेत. म्हणून जीवात्मा आणि परमात्मा हे सदैव भिन्नच असतात. हे सत्य आहे. तर मंडळी, सर्वांच्या हृदयात स्थित असणाऱ्या भगवंताचा हा भाग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट जरूर करा. धन्यवाद.